वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महापालिकेवर सध्या बहुजन विकास आघाडी यांची सत्ता असून पक्षाच्या निर्णयानुसार त्यांची निवड निश्चित करण्यात आली. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते प्रवीण शेट्टी यांनी सभापती पदाची सूत्रे स्वीकारत अधिकृतपणे खुर्चीवर ते विराजमान झाले. निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडल्यानं पक्षाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीचा कारभार अधिक प्रभावीपणे पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आनंद आहे, होणार होती, बिनविरोध झाली, याच्यात आनंद आहे. शुभेच्छा. एक सिनियर नगरपालिकेपासून चांगलं काम करणारे, महानगरपालिकेत चांगलं काम केलं, महापौर पदावर बसले, स्टँडिंग सारख्या महत्वाच्या कमिटीवर आणि योग्य प्रकारे न्याय देतील याची खात्री आहे मला. मी जे कोण उभे केलेले महापौर असतील, उपमहापौर असतील, स्टँडिंग असतील, सभागृह नेता असतील, सगळे एकापेक्षा एक सरस आणि मेरिटवर आहेत सगळे. आर्थिक साहाय्याने आहे, जनतेचा विश्वास आमच्याकडे आलेला आहे आणि तो आमच्यावरती जो दाखवलेला आहे तो आम्हाला आता पार पाडायचा आहे. आज मी या प्रसंगी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, क्षितिजजी ठाकूर, राजेशजी पाटील, महापौर अजीवजी पाटील आहेत, उपमहापौर मार्शलजी आहेत, आमचे जे वरिष्ठ नेते जानकर साहेब आहेत म्हणा, सभागृह नेते प्रफुल्ल साने आहेत, जितूबाई आहेत, पंकज ठाकूर आहेत, उमेश नाईक आहेत, या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो आता मला पार पाडायचा आहे. त्यांनी विश्वास दाखवला आहे, आता त्या विश्वासाचं, त्या संधीचं सोनं कसं करायचं याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तो या वसईच्या जनतेला विश्वासात घेऊन, या वसईच्या नागरिकांना, आमचे आता आम्ही 115 नगरसेवक आहोत. निवडणूक लढलो आम्ही एकमेकांच्या विरोधात, पण आता आम्ही 115 जण एकत्रितपणे आम्ही काम करणार आहोत.